नागपूरच्या सेंट्रल जेलमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कैद्यांवर लक्ष ठेवणाऱ्या कारागृहातील शिपायालाच चरस नशेच्या गोळ्या आणि सर्जिकल ब्लेड जेलमध्ये नेताना रंगेहात पकडण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण कारागृह विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी शिपाई विकास सहाने हा नेहमीप्रमाणे ड्युटीसाठी सेंट्रल जेलमध्ये दाखल होत होता. मुख्य प्रवेशद्वारावर नियमित तपासणी दरम्यान हेड कॉन्स्टेबल सुरेश बावणे यांनी त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून 39 ग्रॅम चरस, 35 निळ्या रंगाच्या नशेच्या गोळ्या आणि 5 सर्जिकल ब्लेड जप्त करण्यात आले. घटनेची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर धंतोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे 3 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या वर्षभरापूर्वीच कारागृह सेवेत दाखल झालेल्या आणि नुकतेच विवाह झालेल्या या शिपायाविरुद्ध NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून शुक्रवारी त्याला निलंबित करण्यासह विभागीय चौकशीही सुरू करण्यात येणार आहे. कैद्यांपर्यंत अंमली पदार्थ पोहोचवण्याचा प्रयत्न नेमका कोणासाठी आणि कोणाच्या सांगण्यावरून केला जात होता, यामागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास आता धंतोली पोलीस करत आहे.